नमस्कार. मी आता सध्या माहूर गावामध्ये आलेले आहे. या माहूर गावामध्ये देवदेवेश्वर मंदिर आहे. या देवदेवेश्वर मंदिरामध्ये श्री दत्तप्रभूंचे निद्रास्थान आहे. चला तर मग आपण आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया आणि दत्तप्रभूंचे निद्रास्थान हे आतमध्ये कशा पद्धतीने आहे हे सर्व आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर आपण मग आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया. पूर्वी माहूरच्या या पर्वताला केळ सह्याद्री म्हणायचे. हे तीर्थस्थान श्री दत्तात्रय प्रभूंचे नित्यदिनी निद्रास्थान म्हणून श्री देवदेवेश्वरचे महत्त्व पुराण प्रसिद्ध आहे. आणि त्याचबरोबर पूर्वी नेत्रायुगी दैवल्य ऋषींच्या गर्वहरणाच्या निमित्ताने सर्व देवादिकांच्या विनंतीला मान देऊन श्री दत्तात्रय प्रभूंनी सह्याद्री पर्वतावर पदार्पण केले होते. येथे दैवल्य ऋषींनी तपश्चर्येने वाढविलेले लिंग आकाशापर्यंत गेलेले, अगदी वाळूचे लिंग पाताळात घालून दैवल्य ऋषींचा श्री दत्तात्रय प्रभूंनी गर्वहरण केला होता. दैवल्य ऋषींनी श्री दत्तात्रय प्रभूचे शिष्यत्व पत्करले आणि येथेच आपण निवास करावा ही अशी विनंती केली होती. त्यांची विनंती स्वीकार करून श्री दत्तात्रय प्रभूंचे येथेच नित्यदिनी वास्तव्य सुरू झाले असे देखील म्हटले जाते. हे पहा, आता तुम्ही सर्वजण पाहतच असाल. फायनली मी आता ह्या मुख्य मंदिरासमोर आलेली आहे. संध्याकाळची 7-7:30ची वेळ झालेली आहे. सकाळी आम्ही श्री रेणुका मातेचं दर्शन घेतल्यानंतर, श्री परशुराम देवांचे दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी आता आम्ही इथे आलेलो आहोत. अंधार आजूबाजूला तर तुम्हाला अंधार दिसतोयच आहे हा, आणि मी आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतेय, पण बाजूला तिथे जरा लाईट कमी असल्यामुळे आपल्याला तो अंधारामुळे थोडंफार दिसतंय जरा. चला तर मग आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया आणि पाहूया हे श्री दत्तप्रभूंचे निद्रास्थान कशा पद्धतीने आहे. खूप अशी ओढ लागलेली आहे आतमध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी. जेव्हा आपण असा खूप लांबचा प्रवास करून जेव्हा ह्या मंदिरांमध्ये जातो, मुख्य आपले हे असे देवदेविकांचे मंदिर असतात, खूप आशा अपेक्षेने आपण इथे आलेलो असतो. हे मंदिर कसं असेल, हे देवांचं श्री दत्तप्रभूंचे हे निद्रास्थान कशा पद्धतीने आहे वगैरे, इथला परिसर वगैरे पाहण्याची खूप आपल्याला ओढ लागलेली असते. चला तर मग फायनली मी आता मुख्य मंदिराच्या आतमध्ये आलेली आहे. आपण आता श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेऊया. चला. मामाच्या गावाला
काय ग दक्षिणा घालायची. दत्त श्री देव देवेश्वर संस्थान, भोजता, पंचदेवळ्या, मेरुवाळा तलाव हे सर्व श्री चक्रपाणी प्रभू आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीला क्रीडेने परमपवित्र असे तीर्थस्थान आहे. त्याचबरोबर 800 वर्षापासून परंपरेने महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान देखील आहे. 700 वर्षापूर्वी येथील संचालक आचार्य श्री कवीश्वर व्यासांपासून परंपरेने या स्थळी महानुभाव पंथाची गादी परंपरा सुरू असून या ठिकाणी पंथीय परंपरेप्रमाणे सर्व उत्सव दैनंदिन विधी नेहमी इथे सुरू असतात. त्याचबरोबर महानुभाव पंथाप्रमाणे सर्व संप्रदायाचे तसेच जगभरातील श्रद्धावंत व पर्यटक इथे नेहमी येतात, दर्शनाचा लाभ घेतात. दररोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी वर्दळ नेहमी सुरू असते. तुम्ही पाहतच असाल समोर ही खूप सुंदर अशी शिवपिंड आहे. पुरातन काळातील खूप आतमध्ये सुंदर हे मंदिर आहे. तुम्ही देखील नक्कीच इथे येऊन भेट द्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 शरद्या इकडे बघ, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मंडळी. तर नक्कीच तुमचं देखील खूप सुंदर असं ह्या देवाचं दर्शन झालं असणार आहे घर बसल्या. तर माझे हे मागील व्हिडिओ जे आहेत, मी माहूरला आल्यानंतर श्री रेणुका मातेचं मंदिर, श्री परशुराम देवांचे मंदिर, पांडवलेणी, कुंड वगैरे इथले सर्व ठिकाणचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ज्यांनी पाहिले नसतील तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पहा. खूप सुंदर असं ह्या ठिकाणांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.